नमस्कार. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी अजिंक्य खानविलकर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा मी आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. नुकताच 3 मार्च रोजी जागतिक श्रवण दिन आयोजित करण्यात आला आणि त्या निमित्ताने सूर्योदय फाउंडेशनतर्फे पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या उपस्थितीत आणि महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते श्रवणदोष असलेल्या बालकांना कानाच्या साच्यासह श्रवण यंत्रांचं वाटप केलं गेलं. चला या स्तुत्य उपक्रमाची काही क्षणचित्रे पाहू. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांनी 3 मार्च रोजी मुंबईत जागतिक श्रवण दिनानिमित्त गरीब आणि गरजू कुटुंबातील श्रवणदोष असलेल्या बालकांना कानाच्या साच्यासह श्रवण यंत्रांचं वाटप केलं. सूर्योदय फाउंडेशनतर्फे पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या उपस्थितीत इयर मोल्डसह श्रवण यंत्रांचं वितरण करण्यात आलं. महाट्रान्सकोच्या कॉर्पोरेट सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून 250 मुलांना श्रवण यंत्र देण्यात आलं. यावेळी बोलताना महामहिम राज्यपाल म्हणाले की ते मुलांना दिव्यांग प्रमाणपत्रे लवकर मिळवून देण्यासाठी मदत करतील, जेणेकरून त्यांना देणगीदार संस्थांकडून मोफत श्रवण यंत्र मिळतील. मुलांना श्रवण यंत्रांची व्यवस्था केल्याबद्दल अनुराधा पौडवाल यांच्या प्रयत्नांचे राज्यपालांनी कौतुक केले. श्रीमती अनुराधा जी के उनके उत्कृष्ट कार्य के लिए उन्हें बधाई देता हूँ. फाउंडेशन को उनकी खूबसूरत बेटी कविता और अन्य समर्पित टीम के सदस्यों द्वारा कुशलतापूर्वक चलाया जाता है, वे सभी हमारे तहे दिल से प्रशंसा के पात्र हैं. मित्रों, आज मनुष्य में श्रवण हानि सबसे आम संवेदी कमी है. WHO के अनुमान के अनुसार भारत में लगभग 6.3 करोड़ लोग श्रवण हानि से पीड़ित हैं. श्रवण हानि और बहरेपन के लिए जिम्मेदार कान की समस्याओं की शीघ्र पहचान, निदान और उपचार की आवश्यकता है. इसलिए गहन श्रवण दोष वाले प्रत्येक बच्चे या वयस्क को कॉक्लियर इम्प्लांट के साथ सशक्त बनाना आवश्यक है, क्योंकि बच्चा संगीत के अलावा अपने माता पिता को भी सुन सकेगा. फाउंडेशनच्या खजिनदार कविता पौडवाल, महाट्रान्सकोचे संचालक विश्वास पाठक आणि WS ऑडिओलॉजी कंपनीचे CEO अविनाश पवार हे उपस्थित होते. यावेळी गायिका अनुराधा पौडवाल यांनी सुद्धा सामाजिक उपक्रमांचं आपल्या भाषणात कौतुक केलं. काफ़ी बार ये देखते हैं कि और काफ़ी चीज़ें हैं, जैसे जिनको दृष्टि ठीक नहीं है, हम उनको हेल्प इमीडिएटली देते हैं. लेकिन हियरिंग एक ऐसी बात है जिसकी तरफ लोगों का ध्यान ही नहीं जाता, और ये रियलाइज़ माँ बाप नहीं करते हैं कि अगर उन्हें सुनाई नहीं दे बच्चों को तो वो बोलना भी नहीं सीखते. तो प्लीज़ इस अवेयरनेस को और आगे बढ़ाइए, और जो इनिशिएटिव हमने लिया है इसे आप भी कंटिन्यू करिए.
ऑल ओवर द वर्ल्ड इसको हम सेलिब्रेट करते हैं लोगों में हियरिंग अवेयरनेस, हियरिंग हेल्थ के बारे में लाने के लिए। तो आज इस मौके पे माननीय अनुराधा जी, उनका जो सूर्योदय फाउंडेशन है और MSAB ने मिलके 250 जो बच्चे हैं यहाँ पे अंडर प्रिविलेज चिल्ड्रन है, उनको हियरिंग एड डोनेशन का प्रोग्राम रखा हुआ है। और इन बच्चों को अनुराधा जी हमेशा कहती है कि लेटेस्ट टेक्नोलॉजी एंड बेस्ट ऑफ द बेस्ट हियरिंग एड मिलने चाहिए, इसलिए फुल्ली डिजिटल हियरिंग एड्स हम आज इस मौके पे डोनेट करने जा रहे हैं। मला सांगा, मुंबईचं मुंबई हे नाव कसं पडलं? अर्थात मुंबादेवीवरून. मुंबादेवीचं पुरातन मंदिर हे मुंबईची गेली शेकडो वर्ष खरी ओळख आहे. मुंबईच्या इतिहासात मुंबादेवी मंदिराचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच आत्ता मी तुम्हाला श्री मुंबादेवी माता वर्धापन दिन सोहळ्याची मंगलमय झलक दाखवणार आहे. चला. आपला महाराष्ट्रामध्ये रंजक घडामोडीची सफर अशीच सुरू राहील, पण तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्याला सुरेल संगीताचा मोठा वारसा लाभलेला आहे आणि त्यासोबतच शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा लाभलेली आहे. या शास्त्रीय संगीतामध्ये आपले मोलाचे आणि भरीव योगदान देणाऱ्या काही सांगीतिक कुटुंबांचा स्वरगंधा सांगीतिक कुटुंब पुरस्कार देऊन गेली 4 वर्षे गौरव करण्यात येतो. यंदाचा स्वरगंधा सांगीतिक कुटुंब पुरस्कार कैलासवासी पद्मभूषण पंडित CR व्यास यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला. चला या पुरस्कार सोहळ्याची संगीतमय झलक पाहूया आणि हो, त्यानिमित्ताने रंगलेल्या सांगीतिक मैफिलीचा आस्वाद घेऊया. सूरज चंदा जब तक फिरे, सूरज चंदा जब तक फिरे, सूरज चंदा चंदा हो सूरज चंदा. कैलासवासी पद्मभूषण पंडित CR व्यास यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून गानवर्धन संस्थेने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला. कैलासवासी पद्मभूषण पंडित CR व्यास आणि त्यांच्या कुटुंबियांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल माननीय श्री नारायणराव टिळक पुरस्कृत आणि कैलासवासी स्वरगंधा टिळक स्मृती सांगीतिक कुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात आला. कैलासवासी पद्मभूषण पंडित CR व्यास यांचे चिरंजीव माननीय पंडित श्री सुहास व्यास, माननीय पद्मश्री पंडित श्री सतीश व्यास आणि माननीय श्री शशी व्यास यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात पंडित श्री सुहास व्यास यांनी पूर्व कल्याण राग शास्त्रीय गायन सादर केलं. जरा रे आणि पद्मश्री पंडित श्री सतीश व्यास यांनी संतूर वादनातून कौशिक ध्वनी राग सादर केला. माणसाच्या आयुष्याच्या प्रवासात 2 टप्पे अतिशय महत्त्वाचे असतात. निवृत्तीच्या आधीचं आयुष्य, निवृत्तीच्या नंतरचं आयुष्य. निवृत्तीच्या नंतरचं आयुष्य म्हणजे एक वेगळा प्रवास असतो आणि याच अनुषंगाने परेल वर्कशॉप सेवानिवृत्त रेल परिवार आणि माननीय मुख्य कारखाना प्रबंधक श्री साकेत कुमार मिश्राजी यांच्या संकल्पनेतून भव्य स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं. चला या स्नेहसंमेलनाची काही क्षणचित्रे पाहूया. सेंट्रल रेल व मेकॅनिकल इन्स्टिट्यूट ग्राउंड परेल इथे 7 मार्च 2024 रोजी हे आगळं संमेलन आयोजित करण्यात आलं. सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नियमांबद्दल मुझे बहुत खुशी है कि आप सभी इस ऐतिहासिक वर्कशॉप को आप लोगों ने खड़ा किया और भारतीय रेलवे के लिए एक बहुत महत्वपूर्ण काम किया है. आप बहुत बड़ी उपलब्धियों का एक हिस्सा हैं और आप सभी ने अपना अपना परिवार सफलतापूर्वक चला के आज आप इस उम्र के इस पड़ाव पे आए हैं और उसके लिए मैं आप सभी को शुभकामनाएं देता हूं. आपकी प्रशंसा करता हूं कि आप सभी इस
समय पे आज इस मुकाम पे इस तरह से आज पहुंचे हुए हैं। पहले विजिट में आचार्य साहब जी ने हम लोग को 1 घंटा का समय दिया था, 1 घंटे का, और इस 1 घंटे में हमारे जितने भी मांगे थी सभी मांगे को उन्होंने स्वीकार किया और अपने स्टाफ को बोला कि इन लोग को जल्दी से जल्दी पैसा दिलवाने का काम आप कीजिए। और मैं बताना चाहता हूँ, मुझे गर्व है कि पर्यटन प्रशासन ने हम लोग को 1 साल के अंदर पूरा पैसा देने का काम किया है। ये आप ताली के साथ में उसका स्वागत करना चाहिए। 12 मार्च हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात, खास करून राजकीय आणि सामाजिक इतिहासात अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा हा जन्मदिवस। त्यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। चला आपण सुद्धा ते क्षण पुन्हा अनुभवूयात आणि त्यानंतर नुकताच साजरा करण्यात आला जागतिक महिला दिनाच्या दिवशी, आणि या दिवसाचं औचित्य साधून मुंबई दूरदर्शन कर्मचारी मनोरंजन आणि कल्याणकारी संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। चला मी तुम्हाला या सोहळ्यातच घेऊन जातो ना, अर्थात या सोहळ्याची रंजक क्षणचित्रे दाखवतो। चला। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या सांस्कृतिक सोहळ्यात दूरदर्शनच्या महिला कर्मचाऱ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले। महिला सर्वच आघाडींवर पुढे आहेत हे त्या प्रत्येक कलाविष्कारातून जाणवलं, अधोरेखित झालं। तू तो मूरत है शक्ति के अवतार की, किसी गुलाब की मोहताज नहीं तू, तू तो बागवान है इस कायनात की। आपला महाराष्ट्रामध्ये रंजक घडामोडीची सफर अशीच सुरू राहील, पण तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती।
कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आय इन्स्पायर अवॉर्ड्स या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. कॅन्सर अर्थात कर्करोगाशी लढून त्याला पराभूत करणाऱ्या लढवय्या रुग्णांना हा पुरस्कार दिला जातो. त्यासोबतच कर्करोगाच्या लढाईत उत्तम सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. काय मग आहे ना विलक्षण? चला क्षणाचाही विलंब न करता या पुरस्कार सोहळ्याची क्षणचित्रे पाहूया. PMK फाउंडेशन अर्थात पहिले माझे कर्तव्य फाउंडेशनने आय इन्स्पायर अवॉर्ड्स या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं. त्यानंतर लहान मुलांनी आदिवासी नृत्याचं अप्रतिम सादरीकरण केलं. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभऱ्या गर्दीत मांडून शिवले घर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. PMK फाउंडेशनच्या अध्यक्षा नैना कनाल यांनी अध्यक्षीय भाषण केलं. आज ये शाम हम हर उस महिला, हर उस संस्था और हर उस डॉक्टर जो इस लड़ाई में हमारे साथ हैं और जो आप सब यहाँ उपस्थित हैं और जो नहीं पहुँच पाए हैं, उन सब का यहाँ स्वागत करती हूँ और तहे दिल से आभार व्यक्त करती हूँ. कैंसर से हम कहीं भी रुक नहीं सकते. कैंसर हुआ तो मौत नहीं, जिंदगी मिलेगी जो मैं जी रही हूँ. सिर्फ जीने की जिद, डॉक्टरों का सपोर्ट ये आपको चाहिए. उसके अलावा सबसे बड़ा सपोर्ट जो परिवार आज अपने परिवारजनों के साथ यहाँ अवार्ड लेने आए हैं और उनको सपोर्ट कर रहे हैं ठीक करने में, उनके लिए भी शत नमन और आभार. महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित केलं आणि विशेष करून या पुरस्कार संकल्पनेचं तोंड भरून कौतुक केलं. आज मैं श्रीमती नैना कनाल को विशेष रूप से बधाई दूंगा. वह स्वयं एक कैंसर योद्धा है. उन्होंने पहले माझे कर्तव्य फाउंडेशन के माध्यम से कैंसर के बारे में जागरूकता पैदा करने, कैंसर रोगियों के लिए एक सहायता समूह बनाने के लिए स्वयं को समर्पित कर दिया है. आज फाउंडेशन द्वारा कैंसर रोगियों को स्क्रीनिंग, निदान, उपचार और आदि में मदद की जाती है, जो वास्तव में सराहनीय है. आई इंस्पायर अवार्ड्स के सभी प्राप्तकर्ता अपने अपने तरीके से कैंसर मरीजों को, उनके परिजनों को सहायता कर रहे हैं. सभी पुरस्कार विजेताओं को मैं बधाई देता हूं. त्यानंतर महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. त्यात सुरुवातीला पद्मभूषण डॉक्टर सुरेश आडवाणी, पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे, डॉक्टर श्रीपाद बनवली, प्रकाश टाटा यांना कर्करोगाच्या लढाईमध्ये सर्वोत्तम सेवा दिल्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर कर्करोगाशी लढून त्याला पराभूत करणाऱ्या लढवय्या रुग्णांना आय इन्स्पायर अवॉर्ड्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय कर्करोग जागरूकता, उपचार, शिक्षण इत्यादीसाठी उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. Why can't women be a little bit like men? I would rechange his words and say, why can't men be a little bit like women? They are better off in all possible ways, and that's what we should be learning as men, something to learn on this International Women's Day. PMK फाउंडेशन जैसे फाउंडेशंस का काम है कि कैंसर का अवेयरनेस स्प्रेड करना चाहिए
और कैंसर प्रिवेंट कैसे करना है इस पे ज़्यादा अभी ये देना चाहिए, क्योंकि इंडिया जैसे कंट्री को ट्रीटमेंट करना इतना आसान नहीं है जितना आसान कैंसर को प्रिवेंट करना है, क्योंकि आज भी नियरली 60% जो कैंसर इंडिया में होता है वो प्रिवेंटेबल है। तो प्रिवेंट कैसे करेंगे उस पर अगर हम ज़्यादा स्ट्रेस देंगे तो उसमें हमें ज़्यादा फ़ायदा मिलेगा। एक ही मिशन को लेके हम चलते कि कैंसर के पीड़ित लोग ट्रीटमेंट अच्छी हो जाए और क्योर हो जाए, और अगर उनको हम क्योर नहीं कर सकते हैं तो उनको कंफर्टेबल लाइफ दिला सके, कि जितना भी लाइफ है कंफर्ट में निकल जाए। भाषणानंतर संगीतमय मनोरंजक कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं। आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाचा आजचा रंगतदार एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे। पण आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची। पण हो, पुढच्या भागात अशाच आनंददायी आणि रंजक घडामोडी घेऊन आपण पुन्हा भेटणारच आहोत। पण आता मात्र मला अनुमती द्या। नमस्कार।